8 सप्टेंबर अकोल्यातील एका पोलीस कर्मचाऱ्याला उधारीची परतफेड न केल्यामुळे न्यायालयानं कठोर कारवाई करत 3 महिन्यांचा कारावास ठोठावला आहे। 10वे मुख्य दंडाधिकारी ND जाधव यांच्या न्यायालयात ही ऐतिहासिक शिक्षा सुनावण्यात आली। शिक्षा ठोठावण्यात आलेल्या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव नामदेव महादेव मोरे असं आहे। त्यांनी व्यापारी अमित किशोर कुमार गोयंका यांच्याकडून 1 लाख रुपये उधारीवर घेतले होते। त्यावेळी त्यांनी लिखित पावतीसह गोयंका यांच्या नावावर धनादेश दिला होता। मात्र वारंवार मागणी करूनही त्यांनी पैसे परत न केल्याने गोयंका यांनी तो धनादेश बँकेत सादर केला, परंतु मोरे यांच्या खात्यात पुरेशी रक्कम नसल्याने धनादेश अनादरित ठरला। त्यामुळे गोयंका यांनी ज्येष्ठ विधी तज्ञ सुमित बजाज यांच्या मार्फत न्यायालयात गुन्हा दाखल केला। या खटल्याच्या सुनावणीत बजाज यांनी फिर्यादींची बाजू ठामपणे मांडली। दोन्ही बाजू ऐकल्यानंतर न्यायालयाने मोरे यांना दोषी ठरवून 1 लाख रुपये मूळ रक्कम आणि 60,000 रुपये दंड भरण्याचे आदेश दिले। दंडाची रक्कम न भरल्यास त्यांना 3 महिने साधा कारावास भोगावा लागेल असा निकाल देण्यात आला। सत्यशोधक न्यूज चॅनलसाठी मुख्य संपादक संतोष गवई। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.